महत्वाची बातमी, ठाकरे गट आणि शरद पवार गटाची आज संध्याकाळी महत्वाची बैठक होणार आहे। पवार ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। संजय राऊत, जयंत पाटील बैठकीला उपस्थित राहतील। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। संजय राऊतांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार उद्या शिवसेनेच्या 15 ते 16 उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर होऊ शकतात। मात्र आज संध्याकाळी 5 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर ठाकरे गटाची उमेदवारी यादी ही उद्या जाहीर करणार अशी माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलेली आहे। 15 ते 16 जणांची नावं आम्ही उद्या जाहीर करणार असं संजय राऊत यांच्याकडून सांगितलं गेलंय। TV9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उत्तर पूर्व मधून संजय दिना पाटील यांचं नाव निश्चित झालंय। मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाईंना संधी देण्याचा विचार करण्यात आलाय। मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकर, शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र। उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर हे संभाव्य उमेदवार असतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊतांचं नाव निश्चित आहे। रायगड मधून अनंत गीतेंना उमेदवारी मिळते। छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय। इथं अंबादास दानवे सुद्धा इच्छुक होते, मात्र खैरेंवर ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलाय। यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुखांचं नाव निश्चित आहे। जळगाव मधून ललिता पाटील संभाव्य उमेदवार आहेत। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय। तर नाशिकमधून विजय करंजकर, ठाण्यातून राजन विचारेंना तिकीट पक्क झालंय। कल्याणमध्ये अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। पालघरमध्ये सुद्धा अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेची जागा स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना ठाकरे सोडणार आहेत। तर मावळमधून संजोग वाघेरेंना तिकीट मिळेल। कोई अटका नहीं है। शिवसेना की लिस्ट कल हम प्रसिद्ध करेंगे। हमारे जो उम्मीदवार है उनकी जो पहली लिस्ट है, पहली सूची है, कल हम लगभग 15 या 16 सीट हम कल जाहिर करेंगे।